आत्ताच हाती आलेल्या आकडेनुसार पहिल्या राऊंडच्या टप्प्यावारी 13,999 मतांची मतमोजणी झालेली आहे. 7,002 खोलीमध्ये मोजण्यात आलेले आहे आणि 7,000 असे 14,000च्या पहिल्या राऊंडचा टप्पा समोर आलेला आहे. आणि या आकडेवारीनुसार किरण सरनाईक यांना 3,131 मत मिळाले आहेत. तर त्याच्या पाठोपाठ श्रीकांत देशपांडे 2300 मत, शेखर भोयार 2,078 मत आणि नितीन धांडे यांना 666 मत मिळाले आहेत. यामध्ये किरण सरनाईक या उमेदवाराला 831 मतांनी ते आता समोर आघाडीवर आहे आणि 888 मते या शिक्षक मतदानामध्ये अवैध ठरलेलं आहे. म्हणजेच बाधित ठरलेलं आहे. 488 मत या ठिकाणी अवैध ठरल्याचे या ठिकाणी हाती माहिती आलेली आहे. आकडेनुसार पहिला टप्पा झालेला आहे. आता दुसरा टप्पासुद्धा आपला हाती येणार आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि पत्रकारसुद्धा या ठिकाणी प्रत्येक या आकडेवारीचा अहवाल आपल्या हाती घेत आहे आणि विदर्भ न्यूजच्या वतीने दर्शकांना आपल्यापर्यंत प्रत्येक या ठिकाणचा निवडणुकीचा या मतमोजणीचा टप्पा आपल्यापर्यंत देणार आहोत. तोपर्यंत आपण नेहमी अजून जुळत राहा. विदर्भ न्यूजच्या थेट प्रक्षेपणामध्ये संपूर्ण या शिक्षक मतदार निवडणुकीचा मतमोजणीचा संपूर्ण टक्केवारी कुणाला किती मते मिळाली संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत देण्यात येणार आहे. शिक्षक निवडणूक मतमोजणीचा पहिला टप्पा आपल्या हाती आलेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये त्या नावाचा समोर न येता किरण सरनाईक नावाचा उमेदवार समोर आघाडी घेतलेला आहे 821 मताने. आपल्यास याबाबत अमरावती जिल्ह्यातील एक वरिष्ठ पत्रकार म्हणून सुरू झालेले सुरैशी मामा याबद्दल बोलले आहेत. त्यांची जाणून आपण याबाबत परीक्षेबाबत त्याची थोड्या चर्चा करूया. मला सांगा, पहिल्या टप्पा आपल्या हाती आलेला आहे. किरण सरनाईक यांनी आघाडी घेतलेली आहे. काय सांगाल नाव चर्चेत नसताना सुद्धा? कसं आहे की ह्या ज्या निवडणुका झाल्या ह्या निवडणुका पार्टीवर झालेल्या नाही. राष्ट्रीय बायका आघाडी आहे, आघाडीचे उमेदवार मागे आहे आणि भाजपचे उमेदवार मागे आहे. भाजपचं सरकार केंद्रात असताना सुद्धा त्या उमेदवारांना 666 मतं मिळवली. हा कशाचा परिणाम आहे? काम करणारा व्यक्ती या क्षेत्रामध्ये पाहिजे. आज पहिल्या टप्प्यामध्ये 400-450 शिक्षक अवैध ठरले. शिक्षक जर अवैध ठरत असतील तर इतर सामान्य लोकांनी काय करावं? त्यांना साधं मतदान करता येऊ नये. शिक्षक अवैध ठरतात. त्यामुळे काय की या निवडणूक पहिल्या टप्प्यामध्ये सरनाईक हे आघाडीवर आहे. त्यांना 3,131 मते मिळालेली आहेत आणि अपक्ष उमेदवार आहे. हे त्यांच्या कार्याची फलश्रुती आहे असं मला वाटतं. बाकी पाहता श्रीकांत देशपांडे हे विद्यमान आमदार आहे. त्यांनी मागील 5-6 वर्षामध्ये काय कामं केली, शिक्षकांना किती न्याय मिळवून दिला, शिक्षकांच्या लढ्याला किती त्यांनी प्रतिसाद दिला, याचं उत्तर आता या निवडणुकीत त्यांना मिळणार आहे. आणि जो खऱ्या अर्थानं शिक्षकांच्या समस्या सोडवेल, शिक्षकांना न्याय मिळवून देईल अशा उमेदवाराला शिक्षक निवडून देतात. परंतु या निवडणुकीमध्ये पार्टी स्प्लिट चालून नाही राहिलं हे यावरून पहिल्या फेरीवरून दिसून येत आहे.